नमस्कार. आज दुसरा श्रावणी सोमवार. शिवामूठ तीळ आहे. मी बर्फाची शिवपिंड करते. श्रावणामध्ये शिवामूठ तीळ होते म्हणून मी पिंड करतानाच त्याच्यात तीळ घातले होते. आता याची पूजा करायची. मला बेल नाही भेटलं. आता काय झालं, जरा नवीन ठिकाणी राहायला आले त्यामुळे काही तेवढं जरा मिळत नाही. फूल आहे आणि आता पूजा करायची. प्रसाद ठेवायचा, दिवा लावायचा आणि तीळ व्हायचे. सगळ्यांनी व्हायचे घरातल्याने. हे घेतले थोडं चंदन पावडर आहे. आता चंदन उगाळत वगैरे, भस्म चंदन हे सगळं, हळद कुंकू आहे, चंदन वगैरे हे सगळं शंकराला लागतं. चंदन थोडं पाण्यात भिजवलं ते थोडंसं लावते. उकळून जेवढं स्मूथ होतं ना तेवढं असं पावडर नसते त्याची, पण इलाज नाही. सोमवारी शिवलीलामृत वाचा, आपली पूजा करा. तुम्हाला जशी करता येईल तशी करा. नाही पिंड असेल तर देवळात जा, पाया पडा. मनाने सगळं करणं महत्त्वाचं असतं. छान मस्त शांतपणे पूजा करा. छान मस्त नतमस्तक व्हा. देवाला सगळं कळतं. तीळ आहे मूठ म्हणून मी तीळ वाहते. ही आपली श्रावणी सोमवारची पूजा. श्रावण म्हणे पूर्ण शंकराचा असतो. गुळाचा नैवेद्य दाखवला, तुपाचा दिवा लावला. अशी आपली श्रावणाची पूजा झाली. आधी देवाची पूजा केली, कारण देवाच्या पुढे समोर मांडलं ना, त्यामुळे आधी मला देवाची पूजा करून घ्यावी लागली. त्यानंतर आपला इथे पिंडीची पूजा केली. आणि आता कशी मुलगी माझी बाहेर गेली आहे त्यामुळे ही नातवंड पण आले आहेत दोन्ही, त्यामुळे थोडी गडबड पण शांतपणे छान पूजा झाली माझी. देवाची पूजा केली, छान असं फुलं वगैरे घातलीत, दिवा बिवा लावलात ना, तो खूप प्रसन्न वाटतं मनाला. अगदी पूजा करून तेवढे प्रसन्नता मिळाली. आज आहे श्रावणातलं दुसरा सोमवार. शिवामूठ आहे तीळ. आता आपली पूजा बघा श्रावणातल्या सोमवारची. गेल्या वेळेला पहिला सोमवार आपला गावी झाला. आता हा आपल्या इकडे सोमवारी, कुठल्या तरी एका सोमवारी शिवलीलामृत वाचायला विसरू नका. चांगलं असतं आपल्या मुलांसाठी देवाचा. बाकी सोमवारची पूजा करा. उपवास आहे त्यांनी उपवास करा. काही नाही, फक्त मनोभावे देवाची पूजा करा, पाया पडा, हात जोडा. काही नाही केलं तरी पण करा, चांगलं असतं. आपल्याला आपल्या मनाला शांती असते, बाकी काही नाही. काय पण वाका दोघांनी डोकं टेकायचं जरा असं. दिवा आता मोठा नातू आला ना की काही नाही, वाटाणे, चणे, काबोळे, छोले, काजू ह्याच भाज्या.
आज काजू आणि वाटाणा करते. त्याला ह्याच भाज्या आवडतात. वाल हा आपला मसाला, ते काजू घातले, वाटाणे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि 4 काजूचे तुकडे, असा आपला मसाला आहे. देवपूजा झाली. आता किचनमध्ये एंट्री बघा कसं सगळं करायचं आहे. आता आपण हा काजू वाटाणा बघूया. साधा सोपा आहे. आपल्या नेहमीचं मसाला, कांदा, टोमॅटो आणि काजू. थोडे काजू नाही घेतले तरी चालते, कारण काजूची आपण भाजी करणार आहोतच. तरी 2-4 वाटा आपल्याला ग्रेव्हीला थिकपणा येण्यासाठी थोडे काजू वापरायचे आणि थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सगळं घेऊन आता आपण काजू वाटाण्याची भाजी बनवूया. सोमवारच्या, श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा. कढईत थोडं तूप घेतलं, थोडं तेल घ्यायचं, थोडं जिरं घालायचं, थोडासा कांदा, एक तेजपत्ता आणि सगळे मसाले. गरम मसाला पण टाकला नाही अजून, फक्त तिखट आणि हळद घातले आणि आपण हा केलेला मसाला घालायचा आणि तेलावरती छान परतायचा नेहमीप्रमाणे. ह्या गरम मसाला आहे, कुठल्याही कंपनीचा घ्या. आणि छान परतवायचं. आपला मसाला परतला की आपली भाजी छान झाली समजा. तेल सुटायला लागलं की आपला मसाला परतला. आता मीठ घालायचं आणि मग सगळे काजू, बटाटा, वाटाणा जे घेतलंय ते घालायचं. त्यालाही तेलावरती छान फ्राय करायचं मसाल्यामध्ये. किंवा तेल घातलं, मसाला घातला, हळद मसाला, तेव्हा आपण हे सगळं घातलं असतं तरी चाललं असतं. आता धणा जिरा पावडर मी मागून टाकते, कारण ही आपली घरची आहे आणि आपण चांगली म्हणजे ती चांगली भाजून केलेली आहे, म्हणून ती मागून घालायची. आता मीठ घातलं, थोडंसं परतवलं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता पाणी जरा माझं ना थंड आहे, मसाल्याचं पाणी आहे, म्हणून गॅस म्हणजे फास्ट करून थोडं थोडं घालायचं, म्हणजे अगदी थंड होणार नाही ग्रेव्ही आपली, म्हणून थोडं थोडं घालते. आपल्याला पाणी घालायचं आहे चांगलं पेल्यावर, पण आता थोडं गरम राहण्यासाठी थोडं थोडं घालते. असं बघा, हे आपलं पाणी घालं, आपली वाटाणा काजूची भाजी तयार मस्त होते. ह्याच्यावरती थोडंसं रोस्ट करून आपली कस्तुरी मेथी घाला वरून, आणखीन छान वाटेल. नाही बघा, असं आपली भाजी तयार आहे. चपाती भाताबरोबर, पराठा केलात तरी मस्त. आता मागे गणपती खूप दिवस कोर्टाकडून निर्णय येत नव्हता, त्यामुळे रखडले होते मोठे मोठे गणपती. हा चारकोपचा राजा आहे, हा माझ्या मामाच्या इथे आहे असतो. त्यांचं पण मग ठेवून दिला होता, विसर्जन केलं नव्हतं. आता कोर्टाचा निर्णय आला म्हणून शनिवारी त्याचं विसर्जन झालं. जेव्हा कोर्ट निर्णय देईल तेव्हा आम्ही विसर्जन करू, असंच मंडळाने ठरवलं होतं. आता अगदी थाटामाटा राईट साईडला आहे तो माझा भाऊ आहे, दुबईवरून आलाय विसर्जनाला. सगळ्या कोळी बायकांनी अगदी जल्लोषात स्वागत केलं. सगळ्या अगदी विसर्जनाला
हजर होत्या. म्हणजे मराठी समाज इतका, आणि मधीच विसर्जन होतं, सुट्टीचा दिवसही नव्हता तरी खूप पब्लिक होता, खूप मराठी माणूस होता. कोळी बांधवाने तर खूपच मोठी हजेरी लावली होती. असा बाप्पाला निरोप दिला. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.